एकीकडे राम मंदिर उभारणीचं पहिलं वर्ष पूर्ण होते आणि दुसरीकडे सांगलीमध्ये याच निमित्तानं भव्य असं रामकथा व नाम संकीर्तन सोहळा पार पडणार आहे। आणि या सोहळ्याची जी तयारी आहे ती आपण पाहतोय। प्रति अयोध्या नगरी या सांगली नगरीमध्ये उभारली गेले असे भव्य असे देखणी अयोध्या नगरीचं हे रूप आपल्याला या ठिकाणी पार पडतं आणि याच ठिकाणी हा सगळा सोहळा पार पडणार आहे। आपल्यासोबत या संपूर्ण सोहळ्याचे आयोजक मनोहर काका आहेत। एकतर संपूर्ण नियोजन कसं आहे यंदाचं, एकतर प्रथम वर्धापन दिन राम मंदिर सोहळ्याचा देखील पार पडतोय। या कार्यक्रमामध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये ध्वजारोहणापासून कलश यात्रेनंतर रोजचे दुपारी कथा झाल्यानंतर रोज रात्री नामसंकीर्तन सोहळा महाराष्ट्रातले राष्ट्रीय कीर्तनकारांना यांना आपण निमंत्रित केलेला आहे। परमपूज्य श्री समाधान महाराज शर्माजी यांच्या मुखातून आपल्याला रामकथेचं आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे। यानंतर एक महादिंडी देखील शेवटच्या दिवशी 27 तारखेला निघणार आहे। या कार्यक्रमामध्ये खास म्हणून आपल्या सगळ्यांच्या आपण कष्टाने आज आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीसजी हे देखील आपल्याला त्यांनी वेळ दिलेला आहे। 22 जानेवारीला जो प्रथम दिवस वर्धापनाचा आहे त्याचं औचित्य साधून त्या दिवशी ते दुपारी 4 वाजता आपल्या इथे येतील आणि आपल्या बरोबर संबोधित करून अनेक संतांचे सत्पुरुषांचे त्यांनी सन्मान करते। तर अशा पद्धतीनं हा राम मंदिर उभारणी निमित्तचा पहिलं वर्धापन दिन साजरा होत असताना दुसरीकडे सांगली शहरामध्ये अशा पद्धतीनं भव्य अशी अयोध्या नगरी उभारून अनेक दिवस अशा पद्धतीचा राम कथा आणि नाम संकीर्तन सोहळा सांगलीमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे या सोहळ्याकडे आणि स्वतः मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित लावणार असल्यामुळं या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।